नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। आज सुमारे 100 वर्षांची परंपरा असलेली संत नामदेव महाराजांच्या पालखीचे पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या कार्तिकवारी पालखीचे गुरुवारी सासवड येथे नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गोविंद बापू बोत्रे, उपाध्यक्ष दीपक निरगुडे, किशोर हेंद्रे, विक्रांत डोंगरे, प्रदीप चिंबळकर व संजय वसंतराव निरगुडे, आबा क्षीरसागर, दीपक बोत्रे, संजय हिरवे, गजानन बोत्रे, ॲडव्होकेट दिलीप निरगुडे, जितेंद्र मांढरे, रतन चिंबळकर, प्रशांत निरगुडे, शेखर चिंबळकर, संजय गोटीराम निरगुडे, महेश कांबळे, पोपट हेंद्रे, किशोर पोरे आदींनी जेजुरी नाक्यावर स्वागत केले व रथातून पालखी खांद्यावर घेऊन समाज बांधवांनी पायी टाळ मृदंगाच्या गजरात नामदेव मंदिरात दर्शनासाठी आणली। संत नामदेव महाराजांचे वंशज ह.ब.प. केशव महाराज नामदास यांचे सह पालखी सोबत सुमारे 1000 वारकरी भक्तगण आहेत। नामदेव मंदिरात त्यांची महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। पालखीचा रात्रीचा मुक्काम संत सोपानकाका मंदिरात होणार असून पहाटे 4 वाजता पालखी आळंदीकडे दिवेघाट मार्गे प्रस्थान ठेवेल, अशी माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.ब.प. केशव महाराज नामदास यांनी दिली। जेजुरी नाक्यावर स्वागत केल्यानंतर पालखी कन्हैया चौक, अमर चौक मार्गे सोपानदेव मंदिरात आली। या ठिकाणी पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली। त्यानंतर सोपानदेव महाराज समाधीची भेट, मंदिरात आरती झाली। संत नामदेव महाराज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सासवड येथे पालखी मुक्कामी होती। धन्यवाद।